75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हटो, हमको करने दो। नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना ही निवृत्ती जबरदस्तीने लादली आपल्या स्वार्थासाठी, आपले मार्ग मोकळे करण्यासाठी. आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत. त्यांची दाढी पिकलेली आहे, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेले आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुख भोगलेली आहे सत्तेची. आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल. नाही, पण अमित शहानी त्यांचा निवृत्तीचा पुढचा कार्यक्रम सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की निवृत्त झाल्यानंतर मी नैसर्गिक शेती करणार आहे, आध्यात्मिक क्षेत्राकडे मी वळणार आहे, असं त्यांनी म्हटले. नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, कोणी काय करायचा. कोणी निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे, त्यांनी उत्तम प्रकारचं कार्य चित्रकूटला केलं. अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर कामं करत असतात ना, त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही. किंबहुना या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत, हे देशासाठी शुभ संकेत आहे.